कळवण तालुक्यातील शेतकरी, आदिवासी मजूर, वनपट्टाधारक आणि इतर कामगारांच्या ज्वलंत मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर 17 जानेवारी 2026 पासून मुक्कामी आंदोलन सुरू आहे। या आंदोलनस्थळी पिण्याचे पाणी, शौचालय, इतर अत्यावश्यक मानवी सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्याची मागणी करत किसान सभेने माननीय तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना सविनय निवेदन सादर केले। निवेदनात नमूद करण्यात आले होते की मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला। सध्या आंदोलनस्थळी मूलभूत सुविधांचा अभाव आहे, त्यामुळे आंदोलनकर्त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। आंदोलनात सहभागी नागरिकांना पिण्याचे पाणी, शौचालय आणि इतर आवश्यक सोयी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। हे निवेदन देताना कॉम्रेड भरत शिंदे, कॉम्रेड नानू रामजी पाडवी, कॉम्रेड सुभाष पोपट आंबेडकर, कॉम्रेड जगन गुलाब माळी, कॉम्रेड रंगनाथ मनाजी बहिरम, कॉम्रेड भावडू शानू सोनवणे, कॉम्रेड जिजाबाई गायकवाड आणि कॉम्रेड रेखाबाई रतन वाघ उपस्थित होते। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ। आत्मा मलिक हॉस्पिटल, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी। नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव। नंबर